नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आहेत हरीशेठ खोले. नमस्कार हरीशेठ. नमस्कार सगळ्यांना. तर आज हरीशेठच्या फार्ममध्ये हरीशेठ आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा एकदा. माझं पूर्ण नाव हरिदास किरबा कोले, मुक्काम पोस्ट चिंचपूर, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर मित्रांनो, या ठिकाणी हरीशेठचा पत्ता आहे. हरीशेठला बरेच शेतकरी बंधू आपल्या चॅनलवरचे ओळखत आहेत, तरी नवीन शेतकरी बंधूंसाठी आपण ॲड्रेस सांगितलेला आहे. तर किती म्हशी आता, काय स्टेटस आहे, हरीशेठचा काय अनुभव, महाराष्ट्रामध्ये काय बदल होत चाललेला आहे, हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहेत. विक्रीसाठी काय आहे का ते सुद्धा विचारणार आहेत. हरीशेठ काय विकायला काय? आज आपल्याकडे 3 मशीन, एक रेडी, पण आता विक्रीसाठी एक आहे. म्हणजे 3 म्हशी आहेत आणि एक रेडी. हे विकायला नाही, पण विक्रीसाठी एक आहे. एक आहे का? कोणती म्हशी आहे विक्रीसाठी? ही विक्रीसाठी एक म्हैस. ही समोरची. ही काय डिटेल्स आहे हिचे? हट. तर बघू शकता मित्रांनो, ही म्हैस विक्रीसाठी. हिची डिटेल्स काय आहे हरीशेठ? हिची डिटेल 6 महिन्याची गाभण आहे, 6 प्लसची गाभण आहे. हा, 6 प्लसची. 6 प्लसची गाभण आहे. परिचित बुल करून कांटिनी गाभण आहे. एबीसी परीक्षित बोल. परिचित करून गाभण आहे. किती 6 महिने पूर्ण आहेत? 6 महिने पूर्ण आहेत. किती दुधाचं वगैरे काय हिस्ट्री आधीची? दुधाचं आपण सांगू शकत नाही. म्हणजे दुधाचं आपण नगर तबेल्यातून खरेदी केली होती. तबेल्यातून आणली होती, आपल्याला आवडली म्हणून आणली होती. 14-15 लिटर दूध दिले मला. 15 लिटर. किती वेताची म्हैस आहे काय? ही आता साधारण एक 3ऱ्या-4थ्यांदा गाभण असेल. हा, व्यात परफेक्ट माहित नाही, पण म्हैस खूप सुंदर क्वालिटीची आहे. शांत स्वभावाची, पिशवीची साईज, सड वगैरे व्यवस्थित येणार. एकदम क्लिअर आहे, काहीच अडचण नाही. तर मित्रांनो, शांत आणली होती हा, त्यावेळी 4-4 लिटर दूध चालू होती. शांत स्वभावाची म्हैस वगैरे आहे. आणि जे मुर्राचे दर्दे असतात, ही लांबी बघू शकता मित्रांनो, मुर्रामधली खूप चांगली लांबी आहे. तर ही म्हैस विक्रीसाठी आहे. सोडून वगैरे दाखवू शकता? दाखवू शकतो. दाखवा जरा सोडून. ज्यांना खरेदी करायची त्यांनी समोर या, म्हशीच्या सगळ्या गोष्टी बघा आणि मग तुम्ही खरेदी करू शकता. मित्रांनो, गाभणसाठी मला दिवसागणिक भरपूर फोन येतात, पण गाभण म्हशी विक्रीसाठी नसतात. आणि माझ्याकडे पण नाही म्हशी गाभण विक्रीसाठी. पाठीमागं 1-2 वर्षापूर्वी म्हशी भेटायच्या, त्यावेळेस आपण आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकायचो गाभणसाठी. पण आता दिवसाला कमीत कमी मला 100 फोन आहेत गाभणसाठी. तर कृपा करून जर व्हिडिओ आला तरच फोन करा. पाठीमागचेच बरेच व्हिडिओ बघण्यात येतात आणि ते बघूनसुद्धा बरेच शेतकरी बंधू फोन करतात, पण गाभण म्हशी फार कमी येतात. त्याच्यामुळं जर व्हिडिओ आला त्याच्यामध्ये विक्रीसाठी असेल तर जरूर फोन करा. ही हरीशेठची म्हैस विक्रीसाठी आहे. ही विक्रीसाठी मग जरा दिवस थोडे अडचणीचे, त्यामुळे विक्रायची नाही. तर विक्रीचं सुद्धा एवढं काही नव्हतं. काही दिवस अडचणीचे म्हणजे काय? चाऱ्याचं, चाऱ्याची उपलब्धता थोडी कमी आहे आपल्याकडं. कमी आहे का? पाऊस किती झाला इकडं? पाऊसच नाही म्हणलं तरी चालेल इकडे ना, पाऊसच नाही. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकरी बंधूंची अशा अडचणीसुद्धा असतात. ज्या शेतकरी बंधूंना गाभण म्हशीची किंवा खरेदी करायची बरेच फोन येत असतात मला आधीमध्ये, तर तुम्ही ह्या म्हशीसाठी ट्राय करू शकता. एकच म्हैस आहे, फोन वगैरे भरपूर येतात. किंमत बी त्यांना शेवटला विचारू आपण की किंमत किती सांगणार आहेत, काय पोझिशन आहे, डिटेल्स तर सांगितलेले. तुम्ही दुधावर आणली होती, किती दूध होतं हरीशेठ? आपण साधारण दूध आणले तर 3-3 लिटर दूध होतं. 3 ते 4 लिटर दूध एका टायमाला. म्हणजे पार्टीच आणली होती? पार्टी आणली होती आपण एकदम. तर दूध होतं 6 लिटर 2 टायमाचं, बरोबर? बऱ्याच दिवसाची वेल्ली होती. आपल्याकडे आल्यानंतर बऱ्याच दिवस गाभण राहून बी तिने आपल्याकडे 5 महिने दूध दिलं. म्हणजे 1 महिन्यापूर्वी आटली ती. हां ना. तर हे बघू शकता, म्हैस खोलून दाखवते हरीशेठ. हे चालू ह्या साईडला जरा. म्हशीची साईज वगैरे परफेक्ट आहे, कलर क्वालिटी आणि हरीशेठची सांभाळण्याची चालू होते. सांभाळण्याची स्टाईल पण चांगली आहे. म्हशी चांगल्या सांभाळतात, खूप चांगल्या क्वालिटीची म्हैस सांभाळलेली आहे. थांबा. तर बघू शकता, बाहेर घेतल्या म्हैस दिसते मित्रांनो. सगळ्या गोष्टी पूर्ण मापाची म्हैस आहे आणि लांबी वगैरे खूप स्ट्रक्चर चांगलं आहे. मुर्राची हीच खासियत असते मित्रांनो, लांबी वगैरे खूप चांगल्या साईजची आणि फिट आहे म्हैस एकदम. अशी पोट वगैरे जास्त सुटलेलं नाही. बांधा घ्या आतमध्ये, जेवण असल्यामुळं. तर मित्रांनो, ही म्हैस त्यांच्याकडं विक्रीसाठी आहे. त्यांचा मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर ते सुद्धा तुम्हाला संपर्क तुम्ही करू शकता त्यांना. हरीशेठ, किमतीचं काय? किमतीचं आपण फोनवर सांगू सर साहेब. फोनवर काय होतं? पण फोन तुम्हाला मग 80,000वाला पण फोन करणार, 70,000वाला पण फोन करणार, 65,000वाला पण फोन करणार. किंमत सांगू का सर? पण सांगा, जेणेकरून काय होईल, तुमच्या बजेटनुसारच फोन येतील. नाहीतर प्रत्येक शेतकरी बंधूंना म्हैस घ्यावं वाटते, गाभणच्या असते आणि ते किमतीचं थोडं इश्यू होईल. त्याच्यामुळे किंमत सांगितली तर बरं होईल. ही फुल आणि फायनल किंमत 1,51,000 रुपये सर साहेब. 1,51,000 रुपये. त्यात काही कमी जास्त काय होणार नाही. किती महिन्याची गाभण आहे म्हैस? 6 महिने पूर्ण झाले तिला. 6 महिने कालच्या म्हणजे 15 तारखेला 6 महिने, 15 ऑगस्टला 6 महिने पूर्ण झालेत. आणि 14 तारखेला झालेत, पण 15 ऑगस्ट धरा. एबीसी परीक्षित बोल. एबीसी परिचित बोल निघा आपण. तर हे जे परिचित बोलची आपली ही सुद्धा जबाबदारी आपली. कारण कांडी सुद्धा आपण दाखवू शकतो. पण
तर ही एक म्हैस आहे मित्र, ही विक्रीसाठी आहे. ही माऊली म्हैस बरेच शेतकरी बंधूंनी पाठीमागच्या वेताला बघितलं असेल. हिची काय डिटेल्स हरीश राहतात म्हशीची? साधारण 20 ते 25 दिवस टाइम येतो यायला. तर मित्र, म्हशीचं संगोपन कसं केलं पाहिजे, म्हैस कशी सांभाळली पाहिजे गाभणमध्ये, बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला फोन येतात, तबेलेवाल्यांचे फोन येतात की साहेब पाठीमागच्या वेताला आणली त्यावेळेस म्हशीला दूध चांगलं होतं, आता आमच्याकडं म्हैस परत वेली तर दूध देत नाही. त्याचं हे कारण आहे मित्र, सेम हरियाणाचं लक्झरी लाईफ मशीनला हरीश शेटने दिलेलं आहे. तर ही अशी म्हैस सांभाळली. बऱ्याच शेतकरी बंधूंनी पाठीमागं लाईव्ह केलं त्यावेळेस पण बघितलं असेल. आणि आत्ता पण म्हशीची तब्येत बघा, ह्या माणसाची सांभाळण्याची स्टाईल बघा. जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा म्हशी गाभण जर सांभाळल्या तर नक्कीच म्हशी चांगल्या दूध देतील. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हशीच्या रक्तात DNA मध्ये दूध असणं गरजेचं आहे. आता काय डिटेल्स आहे हरीश शेट म्हशीची? आता हिला 9 महिन्याची म्हणजे साधारण 20 ते 25 दिवस टाइम येईल. म्हणजे तारीख किती येईल आता हिची? साधारण आता हिला 8 सप्टेंबरला 10 महिने पूर्ण होतात. आता वरची दिवस घेती नाही देती का आपण हां सांगू ठीक शकत आहे. नाही म्हणजे येणाऱ्या 8 तारखेला 10 महिने पूर्ण होत आहेत 8 म्हशीचे. सप्टेंबरला. आणि ही वेरा 2 कोण गाभण आहे? ABC ABC वेरा 2. ABCचा वेरा टू बुल आहे मित्र. वेराचा बाप शेरू आहे आणि वेराची आई आहे खलिफा म्हणून म्हैस आहे चांगली. अजय नंबरदार यांच्या घरून म्हैस आलेली होती. आंध्र प्रदेशचे वेरावलीचे ओनर आहेत राजू सर, त्यांच्या फार्मवरचा बुल आहे. यंगेस्ट बुल आहे. माझा पण फुलच्या हात आहे तो बुल. तुमच्या हातावरच भरलेला आहे हा. तर वेरा टू खूप चांगल्या लाईनचा बुल आहे. कशा रेड्या येतील, किती दुधावे येतील सध्या माहीत नाही, पण एक लाईन बघून चांगला अंदाज आहे. तर मित्र हरीश शेट, यावर्षी काय लाईव्हचा विचार आहे? लाईव्हचा विचार आहे, पण ज्यावेळेस होईल हां त्यावेळेस आपण पण लाईव्ह आपण करणार तिची. हां तर मित्र, नीटनाटकी वेली व्यवस्थित वेली तर चांगलं दुधाची एक अपेक्षा आहे त्यांना सुद्धा, आणि ठेवली पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची चांगले दूध द्यायची अपेक्षा ठेवली पाहिजे. एवढी छान तब्येत सांभाळलेली तर दूध चांगलं निघलं पाहिजे. हरीश शेट, सोबतच सांगा तुम्ही या मशीनला डाईट काय, चारा किती आहे, खुराक किती आहे, कॅल्शियम मिनरल काय काय देतात हे पण कळू द्या लोकांना. आपण कॅल्शियम तर गाभण राहिलं तर कॅल्शियम तर देत नाही समज, आपण मिनरल तर देतो. कुठलं मिनरल देतात? आपण बेस्ट मिनरल देतो. बेस्टमिन गोल्ड मधून फॉस्फरस देतो. किती देतात फॉस्फरस, म्हणजे एक अंदाज सांगायचा थोडा? फॉस्फरस साधारण आपण एक 2-3 महिन्यातून एखादा किलो फॉस्फरस आपण देतो. सोडा फॉसचा डबा. आता समज 8-9 महिन्याची गाभण आहे, सॉरी हां तर 9 महिन्याची गाभण साधारण 3 किलो फॉस्फरस गेला असेल हिला ना. हा. सोडा फॉसचे 3 डबे दिले. तर मित्र, हे शिकण्यासारखे फॉस्फरस काय फायदा करतो? फॉस्फरस काय फायदा करतं? तुमचं अंग येणे, महत्वाचं म्हणजे अंगासाठी लय काम करतं. चारा खाणे किंवा ट्रेसमध्ये नाही जाणे, पाणी भरपूर पिणे. हां तर ह्या गोष्टी मित्र शिकण्यासारख्या नवीन तरुणांनी. थोड्याच म्हशी सांभाळतायत पण खूप आवडीने, लगननी आणि मनापासून. तर मी गावाला आलेलो आहे तर यांचा व्हिडिओ का काढतो मित्र, की आपल्या शेतकरी बंधूंना याच्यामधून काहीतरी. बरेच शेतकरी तुम्ही खुराक किती देता? खुराकाचं मी सांगल्याप्रमाणे हिचं खुराक लिमिट नाही. हा ना. हा म्हणजे ही किलोवर मोजून वगैरे नाही वगैरे देत नाही मी त्यांना, की ही खुराक दावणीत जेवढं शिल्लक राहील तेवढंच खुराक, त्या हिशोबाने मी खुराक त्यांना देतो. म्हणजे जास्त प्रमाणात खुराक देतात, चांगलं जास्त म्हणजे व्यवस्थित सोय घेतात. मोजूनचं वगैरे काय कारभार नाही? मोजूनचा कारभार नाही. चारा वगैरे काय नाही. चाऱ्यामध्ये काय आहे म्हशीला आता? आता चाऱ्यामध्ये आपल्याकडे कडवळे, हा मुरघास आहे, हा सगळी कुट्टी करून, सगळी कुट्टी करून. काडब्याची कडबा आहे आपल्याकडे, हा ती पण कुट्टी करून देतो. किती टाइम चारा देता? चारा 2 टाइम देतो आपण. तर जे 2 गाभण टाइम देतो, कधी कधी 1 टाइम पण दूध देतो त्यांना चारा. हा कारण काय आहे, ते खुराकाच एवढं त्यांना भरपूर पडतो की कधी कधी चाऱ्याचं त्यांना आवश्यकता लागत नाही. तर मित्र, असे सांभाळतात. एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीतली आवड असते, नाद असतो, छंद. तसा हा यांना छंद आहे की म्हशी चांगल्या तयार करायच्या, चांगल्या सांभाळायच्या, ही आवड असते. तर असाच माणूस चांगल्या म्हशी सांभाळू शकतो. आणि बरेच लोक म्हणतात तुम्ही किती किलो मापलं, किलोच मापून अशा तयार होत नाहीत. ज्याने किलोचा काटा लावला त्याच्याकडे असं तयार होत नाही. तर मित्र, काहीतरी नेमाटी तोडून काम करायला लागतं, सगळ्या गोष्टी तर चांगली वस्तू तयार होते असं त्यांचं म्हणणं आहे. तर हरीश शेट, काय सांगू शकता महाराष्ट्रात मुर्राविषयी किंवा मशीनविषयी तुम्हाला काय वाटतं? एक दोन पाठीमागच्या 1 वर्षापासून, आता पाठीमागच्या वर्षानंतर ह्या वर्षात भरपूर बदल झाला आहे. हा काय बदल वाटतो तुम्हाला? आता बदल बघा, म्हशीच्या किमती अशाच राहतात की ब्रीडवर काम करणं बी गरजेचं आहे. कारण ते 1-2 म्हशी जरी चांगल्या सांभाळल्या तर आता बघा, आपण ती एक महाराष्ट्रात जी नाही खरेदी केली ती रेडीची आपण खरेदी केली. बरोबर आहे. अनुजची रेडी आणली, अनुजची आपण रेडी घेतलेली. असे जर शेतकऱ्यांनी 1-2 रेड्या जरी शेतकऱ्यांनी सांभाळल्या, शेतीला जोडधंदा म्हणून, तो सुद्धा फायदेशीर आहे. फक्त तुम्हाला करता की चांगल्या म्हशीपासून त्या रेड्या घेतल्या पाहिजेत, त्यांना चांगलं सिमेंट भरलं पाहिजे, तर त्याची बी आपल्याला पुढे येणार 2-5 रुपये चांगले येतील. किंवा आपल्या आष्टी तालुक्यातून बरेच मला फोन आले की चांगले सिमेंट्स भेटतात. तुम्हाला कुठे भेटले सिमेंट, तुम्ही कसे घेतले सिमेंट्स? ही सिमेंट आपण आज आपल्या अजित डॉक्टर शिंदे त्यांच्याकडून आपण घेतले. त्यांच्याकडे जी पाहिजे ती सिमेंट उपलब्ध आहे सध्या. हां तर तुम्ही कसे, म्हणजे काय घेतले, म्हणजे कसे ठेवले, काय प्रोसिजर सांगा जरा. हे का विचारतोय की जे ग्राउंड लेवलचे शेतकरी आहेत, या शेतकरी बंधूंना आणखी काही माहिती नाही, बऱ्यापैकी अज्ञान आहे म्हशीमध्ये, सिमेंट्समध्ये.
तर हे बारीक एकदम सर्वसाधारण शेतकऱ्याला सुद्धा समजलं पाहिजे. मीन्स कुठून उपलब्ध होतात, आपल्याकडे कसे करायचे, मग म्हशीला कसे भरवायचे. आपण त्या की असं करतो की आपली म्हैस ज्यावेळेस शीटवर येते पहिल्या वेळेस त्यावेळेस आपण त्यावेळेस सिमेंट आपण मागून ठेवतो. आमचे डॉक्टर मित्र डॉक्टर जगताप त्यांच्याकडे अविनाश जगताप सर त्यांच्याकडे आपण सिमेंट मागून ठेवतो. आणि ही म्हैस एका कांडीमध्ये गाभण राहिली, पण आपण काय करतो की ही जी 18 दिवस ते 21 ते 22 दिवस ह्याच्या आतच चालली पाहिजे. 18+ म्हणजे 18 दिवसानंतरच गाभण आली पाहिजे, हिटवर आली पाहिजे. 19 दिवसानंतर ते 21 दिवस, या 2 दिवसात जर पाळी चेक करतो रुटीनची तिची म्हणजे हिटवर येण्याची, आणि त्या चेक केल्यानंतरच आपण तिला भरवतो. तर मी कधी माज केला हिटवर आली, कधी भरवली असं नाही. परफेक्ट अंदाज, परफेक्ट अंदाज घ्यायचा. 1-2 सिमेंट त्या डॉक्टर कोण कुठे घेतले तुम्ही, कसे ठेवले? अजित शिंदे कोण डॉक्टर आपले अविनाश जगताप सरांकडे ठेवले. तर मित्र तुम्ही सुद्धा असं करू शकता, तुमचे लोकल डॉक्टर असतील आणि तुम्हाला डॉक्टर शिंदेकडून किंवा कोणाकडून जरी उपलब्ध जरी झाले तुम्ही घेऊ शकता, पण तुमचे लोकल डॉक्टरकडे ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला डॉक्टर ज्यावेळेस तुमची म्हैस सीटवर येईल तर ते उपलब्ध होणं गरजेचं आहे. उपलब्ध होणं गरजेचं आहे. तर मित्र थोडंफार जर तुम्ही लक्ष दिलं आणि सिमेंट्स वगैरे चांगले भरवले तर तुमच्याही घरी हळूहळू का होईना पण ब्रीडिंग सुधारत राहील. तर ही माऊली म्हैस आहे आणि ही त्यांची दुसरी म्हैस आहे मित्र. ही पण म्हैस बघू शकता. हिचे काय डिटेल्स आहे शेट? ही आता हिला 9वा महिना चालू आहे साहेब. आता या 8 तारखेला 8 महिने पूर्ण झालेला 9वा चालू आहे. तिच्यानंतर 1 महिन्यानी होती, 8 ऑक्टोबरला साधारण म्हैशी होती. तर मित्र बघू शकता तुम्ही ही गेल्या वेळात हिला थोडी अडचण आली तरी आपण 18.5 लाईव्ह केलं. हिचं पण 18.5 पर्यंत भरलेलं आहे ते आपल्या चॅनलला आहे. तर तिला पिशवीला पिळू पडल्यानंतर त्याला थोडी आजारी पडल्यामुळे दर्शन झालं तिचं, त्याच्यामुळे म्हैस पाठीमागच्या वेताला चालली नाही. पण जी मुर्रा असते ओरिजिनल मुर्राची काय क्वालिटी असते दोन्ही म्हशी बघितल्यावर किंवा तिकडे बघा. तर मित्र मुर्रा काय असतं ह्या म्हशी बघा तुम्ही आणि मुर्राची क्वालिटी कळेल तुम्हाला. एवढ्या रुंदावल्यात म्हशी की फुल डाईट दिलेला आहे हरिशेटनी. हिला पण सेम डाईट आहे हरिशेट? हिला पण सेम डाईट. किती महिन्याची गाभण आहे आता बोलले? हिला 9वा चालू आहे. 9वा महिना चालू. 8 ऑगस्टला हिला 8 पूर्ण झाले. आता हिला 9वा महिना चालू. 9वा महिना. हिचं कुठलं सिमेंट आहे? हिला पण विराटूच आहे. हिला पण विराट. आपल्याकडे कोणती होते आपल्याला विशेष माहिती ही बराच होती आपल्याला. 6 सिमेंट बराच होती. 6 सिमेंट नव्हते त्यावेळेस उपलब्ध झाले नाही त्यामुळे आपल्याला, पण आता आहेत उपलब्ध. आता उपलब्ध 6 सिमेंट पण उपलब्ध आहेत. ही पण एकाच कांडीत म्हैस गाभण राहिली. तुमचा डाईट वगैरे चांगला आहे हरिशेट असेल तर म्हशी व्यवस्थित राहतात. तिची बघू शकता कासाची साईज, पाठीमागची साईज पण मित्र म्हैस कशी आहे. दूध लाईनची म्हैस आहे आणि चांगलं दूध दिलेलं म्हैस आहे. हिचं पण ह्या वेळेस रेकॉर्ड करणार म्हणजे हिचं पण आपण लाईव्ह करणार आहोत. जर चांगलं व्यवस्थित झालं सगळं जर झालं तर हिचं पण लाईव्ह करणार आहेत मित्र. असे उत्साही तरुण किंवा पशुपालक असले पाहिजेत मित्र. तर महाराष्ट्रामध्ये काहीतरी नसल सुधारमध्ये किंवा शेतकऱ्याची झोळी भरण्यासाठी ते फायदेशीर होतील. तर इकडे ही रेडी उठवायचे काय डिटेल्स हरिशेट? तर सुंदर क्वालिटीची रेडी तयार करत आहेत. तर ही बघू शकता रेडी आहे. हिची पण लांबी वगैरे बघा तुम्ही, ग्रोथ खूप छान आहे. हिची काय डिटेल्स हरिशेट? बस राहू दे दिसते बरं. हिची डिटेल ही 6 एप्रिल 2025 जन्म. हिचा जन्म म्हणजे किती दिवस झाले तिला? साधारण बघा एप्रिल, मे, जून, जुलै ही 16 महिन्याची रेडी. तर मित्र बरेच शेतकरी बंधू आपल्या मुर्रा असोसिएशन ग्रुपवर पण रात्री चर्चा होत होती की रेड्या परवडत नाही, रेड्यांची कॉस्टिंग जास्त आहे, सांभाळणं खर्च आणि सगळा एकंदरीत विचार केला तर खर्च खूप होतो आणि रेड्या त्या क्वालिटीची विकत नाही. हरिशेट इमानदारीत सांगा रेड्या परवडतात का हो? रेड्या परवडतात. कशा परवडतात? रेड्या अशा परवडतात की तुमचं दूध पाजून तुमच्या साधारण तुमच्याकडे म्हैस विली तर तुमचा रोजचा खर्च भागणार तो दुधावर भागतो. बरोबर. त्याच्यानंतर जे आपल्याला राहणार निवड प्रॉफिट आहे ही फक्त रेड्यात आहे. स्पेशल दुधात तुम्हाला दूध परवडत नाही. तुम्हाला रेड्याचं संगोपन जर केलं तुम्ही चांगलं करणं गरजेचं आहे. तुम्ही काय कशा रेड्या तयार करताल आणि म्हणताल की रेड्या आम्हाला परवडत नाही तर चालणार नाही. थोडक्यात त्यांचं सांगायचं काय ब्रीडिंगची रेडी पाहिजे. आईचं रेकॉर्ड, हिच्या आईचं किती दूध आहे? हिच्या आईचं दूध 19 ते 20 लिटर होतं. साधारण आपण 19 काढले तिचं. 19 लिटर. ही बजरंगीची आहे. बजरंगी लिझवानाची काय इलेक्ट्रिक कार आहे ती काय असेल ती आपल्याला माहिती नाही, पण ओरिजिनल बजरंगी. काही पाठीमागची लाईन वगैरे असेल तर येऊ शकतो. त्यांना आपण फोन बी केला तर म्हणले तुमची जी आजी किंवा तिची काय पणजी असेल त्याच्यामुळे अनिल लिझवानाला फोन केला आपण त्यांना. हो तर येऊ शकते म्हणजे त्याची अडचण नाही. इतकं जागरूक असणं गरजेचं आहे मित्र. सिमेंटच्या ओनरला सुद्धा त्यांनी फोन केला की असं का झालं, व्हिडिओ पाठवला होता ह्या टिक्क्यासाठी. पण एकंदरीत रेडी जरी टिक्का असेल तरी रेडी खूप चांगल्या लाईनची, पाठीमागचं स्ट्रक्चर वगैरे, शेपटाची साईज आणि लांबी वगैरे, त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये रेडी चांगलं दूध देईल. सोडा एकदम हे बघू शकता स्ट्रक्चर छान आहे, सडातलं अंतर वगैरे खूप चांगलं आहे आणि शांत रेडी आहे. तर मित्र रेड्या परवडतात. हरिशेट आता बऱ्याच रात्री ग्रुपवर चर्चा झाली
60,000 ते 80,000ला वेळ झाल्यावर लाखाला रेडी विकती, वेळाला झाल्या असं तसं. ही रेडी तुम्हाला किती रुपयाला मागितली, किती वेळेस मागितली ते पण सांगा. आता आपलं माहिती असलं पाहिजे ना आपल्या. आता 1,20,000 रुपयाला आपल्याला रेडी मागितली, ही 2 महिन्यापूर्वी मागितलेली आपल्याला. बरोबर. पण आपल्याला द्यायची कशीच मानसिकता नाही. हा. कोणी म्हणे की तुला एवढी किंमत आली का भाव दिली नाही, हा. पण माझं काहीतरी वेगळं असेल त्यात करण्याचं. तर मित्रांनो, तुम्ही जर क्वालिटी माल सांभाळला तर महाराष्ट्रात सुद्धा चांगली किती वेळेस मागितली त्यांनी. ते साधारण आपल्याकडे 8-10 दिवस आपल्या पाठीमागे होते, सारखेच फोन करायचे, रोज फोन करायचे की तुम्ही द्या, पण आपली द्यायची कशीच मानसिकता नाही. तर मित्रांनो, सोनं जर तुम्ही तयार केलं तर सोन्याला घेणारे खूप गिराईक आहेत. महाराष्ट्र हा खूप मोठी भूमी आहे. महाराष्ट्र सुद्धा खूप चांगले शेतकरी किंवा चांगले जागरूक पशुपालक आहेत. चांगल्या किमती देऊन रेड्या म्हशी घेतात. तुमची कमी आहे, फक्त तुम्ही क्वालिटी माल तयार करा, तुम्हाला विक्रीला काही त्रास होणार नाही. जर कुणाच्या रेड्या असतील, क्वालिटी म्हशी असतील, रेकॉर्डेड रेड्या असतील, रेकॉर्ड गरजेचे आहे. तर जय मल्ला डेअरी फार्मला संपर्क करा मित्रांनो. तुमच्या रेडीची योग्य किंमत दिली जाईल किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा 20-25 हजार रुपये जास्त किंमत दिली जाईल आणि रेड्या खरेदी केली जातील. माझ्याकडे मला दिवसाला आत्ता सध्या कमीत कमी 100 फोन आहेत की क्वालिटी रेड्या असेल तर आम्हाला 10, 20, 5 घ्यायच्यात, पण आईचं वडिलांचं रेकॉर्ड असावं. आणि अशा रेड्या जो शेतकरी बंधू तयार करील त्याचं 100% झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. अजून एक विषय व्हिडिओ सांगायचे आहे. आता व्हिडिओची आपली तारीख पडली साधारण आजची, म्हणजे आज मध्ये तुम्ही टाकताल तर बरोबर. हा. तर साधारण असं ह्या म्हशीला जर रेड्या जर आल्या, आता ते आपल्या हातात काय नाही, नाही, बरोबर आहे, रेडी झाली तर. हा. ह्या म्हशीला जर रेड्या आल्या तर वर्षात ते आपण आज वर्षानंतर त्याचा व्हिडिओ काढू. बरोबर. वर्षात साधारण त्या रेडी सारखी साईज आपण करून दाखवणार आहे महाराष्ट्र जनतेला. हा. तर मित्रांनो, ही जिद्द असली पाहिजे. हे रेकॉर्ड मेंटेन करून तुम्ही जर वस्तू तयार केली तर महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या किमती. आता ही रेडी आज जर एवढ्या किमतीला मागितली असेल तर ही रेडी वेळेला जवळ आल्या किती रुपयाला जाईल, का हिचे किती व्हॅल्युएशन होईल हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. हा व्यवसायाला जरा तुम्ही प्रॉपर व्यवसाय म्हणून बघा, पारंपरिक व्यवसाय म्हणून बघू नका, प्रोफेशनल करा. आणि महाराष्ट्रात खूप शिकलेले इंजिनियर, टॉप क्वालिटीचे लोक या व्यवसायामध्ये येत आहेत मित्रांनो, आणि आधुनिक डेअरी फार्म करतायत आणि त्याचीच गरज आहे, खूप काळाची गरज आहे मित्रांनो. टेक्निकल म्हणजे तंत्रशुद्ध पद्धती जर तुम्ही हा व्यवसाय केला तर नक्कीच या व्यवसायाला दिवस येणार आहेत. काय वाटतं हरीश शेठ? ही तुम्हाला फक्त क्वालिटी म्हणजे ही शांत तुम्हाला काय बघायला भेटू शकते फक्त ब्रीडमध्ये. याच्या आधी पण तुमच्याकडे रेड्या 2-3 होत्या, त्याच्या आधी पण रेड्या होत्या, हे बघू शकता. आता ते अजून रेडी दात वगैरे काय लावलेलं नाही. आणि ही कधी होतं तर ही तुमच्याकडे ब्रीडमध्ये असेल त्यावेळेसच होतं. आणि तुम्ही जर घरी तयार केलं तरच भेटेल तुम्हाला ही. तुम्ही साधारणतः 4-5 वर्षापासून ह्या म्हणजे ब्रीडमध्ये आलात, त्याच्या आधी पण तुमच्याकडे म्हशी होत्या अशा दात वगैरे नाही हात लावून देत होत्या. हात लावून देत नाही. आज बी महाराष्ट्रात जवळजवळ 90% रेड्या अशात की ते दात दाखवून देत नाहीत किंवा त्या चांगल्या तरी सीमेत दाताचा काही प्रॉब्लेम नाही, पण एवढी शांतता येणं ब्रीडचीच. जरी टिक्का आला असेल तरी माझं म्हणतं असं सांगतं की ही कुठल्या क्रॉसची नाही, कारण ही बघा हिची लांबी नाही, रेडी एकदम उत्तम आली. फक्त टिका आला म्हणून रेडी खराब झाली किंवा काय झाली असं म्हणता येत नाही. दूध दिलं म्हणजेच ती टॉपची. आणि जी आहे थोडी गरम होती स्वभावानी. हा, लय गरम होती. लय गरम, तुम्हाला तर माहिती. माझ्याकडचीच म्हैस होती मित्र होती, त्याची आपण 2 वेळा खाल्ली तर. हा, 2 वेळा नंतर अध्यक्षांना विकली होती ती. आणि तिचा जन्म पण अध्यक्षाच्या फार्मवरच आहे. हा, नंतर कृष्ण डेअरी फार्मरच्या रेडीचा जन्म झालेला आहे, पण ही रेडी परत त्यांच्याकडून आणलेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं, ब्रीड तर जोपासा. आणि राहिला विषय टिक्क्याचा, तर महाराष्ट्रात कुठे प्युअर मुराचं कॉम्पिटिशन वगैरे होत नाही. महाराष्ट्रात दूध चांगलं दिलं तर ती ओरिजिनल म्हैस आहे. बरोबर. फ्युचरमध्ये होईल. आत्ता जर तुम्ही हरियाणात रेडी नेली आणि स्पर्धेला लावली तरी फक्त टिक्क्यामुळं स्पर्धेत चालत नाही, कारण की मोराच्या बाहेर येते टिक्का आल्यामुळे. हा, पण ही रेडी खूप क्वालिटीची आणि चांगला हरिशेटला दूध दिलं आणि हिला येणारे वासरं सुद्धा बिगर टिकेचे पण येऊ शकतात. हा, तर त्याच्यामुळं असं काय आजपर्यंत माझ्याकडे एवढी शांत रेडी जन्माला आलेली नाही, एवढी शांतता. तर ही ब्रीडची निशाणी मित्रांनो. आणि हरिशेट त्याच्या मागे 2-3 कारणं पण असतात. एखादी शांत असली, तिला जर मालकाने सवय नाही लावली, हात नाही लावला, चोळलं नाही, तुमची सांभाळण्याची पद्धत फार वेगळी आहे. जनावरांवर अतुनाट प्रेम करणं गरजेचं. हा, म्हणून हे जनावर सुद्धा तुमच्याकडे शांत होऊ शकतात. असं एक त्याचा लॉजिक पण आहे. काहींची तासीर गरमच असते, ठीक आहे, वेगळी गोष्ट आहे. पण जर यांना तुम्ही रोज सांभाळता, तुम्ही एवढं प्रेम करता, सवय लावता, हे पण काही गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर हिला कुठलं काय भरायचं, काय नियोजन काय ठरवलं सध्या तर म्हणजे बघू आता जेव्हा, पण हिला आहे नियोजन चांगलं भरण्याचं. 66 भरा, 66 भरा सिमेंस. तर मित्र 66 जे पण चांगले सिमेंट्स आलेले आहेत. आपल्या भराचं शेकवतात, हेच अभिमन्यूच भरायचा आहे. अभिमन्यू एबीसीचा अभिमन्यूच भरायचा आपल्याला. आणि ज्यावेळेस मी म्हैस आता हिट येतात आपल्याकडे बस झाला 2 वेराचे भरले, आपल्याकडे बरेच झाले वेराचे. आता वेगवेगळं असलं पाहिजे, वेगवेगळं असणं गरजेचं. तर आणखी काय सांगू शकता हरिशेठ? काय तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे? तुम्ही ती पण रेडी बघितली अनुज जाधवची, कशी तयार केली होती काकाने, सुनील काकाने? ते 1 नंबर रेडी तयार केली.
तशा रेड्या तयार करणं सोपं गोष्ट नाही. तुम्ही नुसतं बोलून मी कुणी जर फोन करतो म्हणे साहेब आम्ही काय म्हशीला खाऊ घालावं, तुम्ही रेडीला काय खाणार, तशा बोलून तयार होणार नाहीत. तुम्हाला प्रदेशात तुम्ही त्याला खाद्य घालणं गरजेचं आहे. किती खुराक आहे आपल्या रेडीला, काय काय डाएट आहे रेडीला आता? रेडीला आता तिला सरकी पेंड आहे, हा हरभरा चुन्नी, हा. गावाचा भुसा, आज वेगळं काय मी देत नाही, पण जी बी देतो ते पोटभर पोटभर भरपूर देतो. ती पण खुराक टाकते, हा ना. ती पण खुराक टाकते. मित्र तर ह्या गोष्टी समजा, आणि समजा तुम्हाला रेडी तयार व्हायला जरी 2 लाख रुपये खर्च आले तरी तो तुमच्या फायदे दे का तोट्यात आहे? ते फायदेशीर ना. तेच आपण तुम्ही लगेच तुम्ही बाजारात जाऊन 2 लाख रुपये देऊन खरेदी करू शकत नाहीत ना. बरोबर. तुमचे काय घरी तयार झाली असेल ती, हा, आणि ते पुढचं पूर्ण लाईफ पाणी तुमचे इथं भरत असते. तुमचे 5-10 येतात, तुम्ही बाजारात जा, आज बघा बाजारात तुम्हाला म्हशीची किमती काय झाल्यात, आज रेड्याची किमती काय झाल्यात, म्हशीची किमती तुम्ही डायरेक्ट खरेदी करू शकत नाही आता बाजारात जाऊन. मीच खरेदी करू शकत नाही, तुम्हीच काय, मीच स्वतः तर मित्र तर हरिशेठची सविस्तर आपण माहिती विचारली. हा व्हिडिओ कसा वाटला, हरिशेठचे म्हशी कशा वाटल्या, हरिशेठचं म्हशीविषयी असलेलं प्रेम कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपले व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, मी आष्टीमध्ये आहे, आष्टी तालुका आसपास जर कोणाचे व्हिडिओ असतील, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी सांभाळल्या असतील तर मला संपर्क करा, मी तिथे येऊन तुमचेसुद्धा व्हिडिओ काढेल. तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम हरिशेठ. राम राम सगळ्यांना.